स्वप्नांच्या वातावरणात जगणारे हे विचारवंत असतात. अटींना तोडणारे, नवीन रस्ते जोडणारे, आयुष्याच्या रेसमध्ये एकटेच धाव घेणारे. या पंक्ती कुंभ राशीच्या जातकांच्या व्यथा मांडत आहेत. कुंभ राशीचे चिन्ह म्हणजे पाण्याचा घडा. कुंभ राशीचे जातक फार स्वतंत्र विचाराचे असतात. अत्यंत सूक्ष्म विचार करण्याची त्यांची ताकद असते. कुंभ राशीच्या जातकांचे एक अनोखे विश्व आहे. कुंभ राशीच्या जातकांचे एक अनोखे विश्व असते. कुंभ राशीचे जातक हे अत्यंत स्वप्नाळू असतात. त्यांची आकलन शक्ती आणि विचार करण्याची ताकद या गोष्टी त्यांच्या राशींच्या ग्रहावर काय परिणाम करणार आहेत यावर आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. कुंभ जातकांच्या जीवनात वारंवार का दुःख निराशा येत आहे आपण हे जाणून घेणार आहोत. अगदी त्याचप्रमाणे कोणते उपाय हे कुंभ जातकांनी केले पाहिजेत ज्याने संपूर्ण जीवनाचा दृष्टिकोन बदलणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. स्वामी तुम्हाला आशीर्वादित करत आहेत. इच्छुक फलप्राप्तीचा आनंद देणार आहे. हा व्हिडिओ हितचिंतकांना सुद्धा शेअर करायला अजिबात विसरू नका. आपण पाहणार आहोत कुंभ राशीचे जातक या 5 कारणामुळे जीवनात सफल होत नाहीत. त्यामधलं पहिलं कारण म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये शनी आणि राहूचा प्रभाव या राशींवरती असतो. कारण शनिदेव हे कुंभ राशीचे स्वामी देव आहेत. शनी ग्रह कर्मदाता आहेत. कुंभ राशीच्या जातकांना कष्टाशिवाय पर्याय राहत नाही. सतत मानसिक दृष्ट्या पीडित ते जातक असतात. परंतु राहू हा नवनवीन विचार कल्पना सतत सुचवायचे कार्य करत असतो, पण ते सत्यामध्ये फार कमी प्रमाणात उतरते. दुसरे म्हणजे एकटेपणा आणि वेगळेपणा. कुंभ राशी ही खूप स्वतंत्र असते आणि मोकळ्या विचारांची असते आणि या राशींचे जातक हे विचारांमध्ये रमत असतात. त्यांच्या या व्यक्तिमत्वामुळे त्यांचे आसपासचे तसेच नातेवाईक त्यांना समजून घेत नाहीत. त्यांच्यावर नेहमी टीका करायचे काम हे होत असते. त्यामुळे कुंभ राशीचे जातक स्वतः एकटे आहोत ही जाणीव होत असते. कोणीही आपल्या सोबत नाही अशी भावना वारंवार मनामध्ये येत असते. कोण काय आपल्याविषयी बोलत आहे का याची काळजी करणे हा गुण सध्या कुंभ राशीच्या जातकांना सामोरे जावे लागत आहे. समाज त्यांच्या विचारसरणीला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. या राशीचे जातक खूप विचारांमध्ये गुरफटलेले असतात. अगदी त्यामुळे नवीन संधी आल्या तरी त्यांच्या हातून निसटल्या जाण्याची शक्यता दिसून येत असते. कारण त्यांना एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं अवघड जात असतं. शनीच्या 7.5 कुंभ जातकांना खूप त्रास जाणवत असतो. ते मानसिक किंवा आर्थिक दृष्ट्या पीडित सुद्धा होण्याची तीव्र संभावना होत असते. या सर्व प्रकारच्या समस्या ह्या ज्योतिषशास्त्र आणि आध्यात्मिक दृष्ट्या उपाय आहेत. ते केल्यावर तुम्हाला सुख आणि सौख्य लाभणार आहे. स्वामींची कृपा तुमच्या कुटुंबावर, परिवारावर राहो हीच आमची इच्छा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून ते सुद्धा या माहितीचा लाभ घेऊ शकतात. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूयात. पहिला उपाय म्हणजे तुमच्या राशीतील राहूला संतुलित, याचाच अर्थ स्थिरता प्रदान करण्यासाठी राहूचा राशीवर पडणारा प्रभाव कमी येण्यासाठी रोज स्फटिकमाळ धारण करा व ओम राहवे नमः या मंत्राचा स्पष्ट उच्चार करा. दुसरा उपाय हा असेल, शनिदेवाचा प्रभाव कमी करण्यासाठी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन तिळाचे तेल आणि काळे उडीद दान करणे चांगले मानले जाईल. कुंभ राशीच्या जातकांनी आपले मन एकाग्र करणे फार महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यांनी रोज सकाळी 10 ते 15 मिनिटं नेहमी योगासन किंवा सूर्यनमस्कार करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं मन स्थिर राहील, एकाग्रता वाढणार आहे. हा देखील योग्य उपाय करणं आवश्यक आहे. कर्म हे श्रेष्ठ आहे, परंतु कुंभ राशीचे जातक हे अनेक कार्य एकसाथ हाताळण्याकरिता पाहत असतात. त्यामुळे एकाच कामावर ध्यान संचित करणं अवघड होऊन बसतं.
त्याचमुळे कोणतंच कार्य पूर्ण होत नाही. त्यासाठी कोणत्याही एकाच कार्यावर भर द्या आणि ते पूर्णच करा. सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी काही उपाय जे जातक पारिजातक यामध्ये उल्लेखनीय आहेत. दररोज नियमित मनशांती वाढेल म्हणून तुम्ही पेय पिऊ शकता. त्यामध्ये फळाचा रस तुम्ही प्राशन करू शकता. पूर्व दिशेला बसा व सूर्यदेवाची तुम्ही पूजा करू शकता. उत्तर पूर्व दिशेला एक घडा म्हणजेच कुंभ ठेवल्याने आनंद, शुभ आणि ऊर्जा अशी ताकद तुम्हाला मिळू शकणार आहे. कुंभ राशीच्या जातकांना शांतता मिळावी म्हणून पॉझिटिव्ह विचारांनी भरलेला मंत्र देखील तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. हा चॅनल सत्यभाव पसरवणार आहे, स्वामी म्हणतात. त्यामुळे मित्र, नातेवाईक, भावंडांमध्ये ही माहिती शेअर करा, ज्याने ते देखील प्रेरित होऊ शकतात. हे मंत्र जप करण्यासाठी मंत्र कागदावर नाही तर वहीमध्ये लिहून ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरून तुम्ही स्पष्ट उच्चार करू शकाल व विसरणार नाही. हे मंत्र पठण करण्याकरिता मंत्र महोदती आणि बृहत्तंत्रसार या ग्रंथांमधून घेतला आहे. तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर नक्कीच जाप करायला काही हरकत नाही. बुद्धी स्थिर ठेवण्यासाठी गणपती मंत्र. गणपती हा सुखदाता आहे, त्यामुळे बुद्धी स्थिर शांत राहण्यासाठी सकाळी रोज गणपती बाप्पांना दुर्वा वाहावी व ओम गम गणपतये नमः हा जप करावा. दुसरं म्हणजे राहू. हा फार अस्थिरता प्रदान करत असतो. स्वप्ने, कल्पनांमध्ये जकडून ठेवत असतो. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हा मंत्र जाप करायचा असल्यास करू शकाल. ओम भ्राम भ्रीम भ्रौम सह राहवे नमः. तिसरं म्हणजे शनिदेवाकरिता 21 वेळा रोज जाप करायचा असल्यास ओम प्राम प्रीम प्रौम सह शनैश्चराय नमः हा जाप करू शकता. कुंभ राशीच्या जातकांनो, अजिबात घाबरू नका. ग्रहस्थिती जाणून घ्या आणि त्याप्रमाणे उपयुक्त असे उपाय करून घ्या, ज्याने तुम्हाला संघर्षाला सामोरे गेले तरी सुद्धा तुम्हालाच यश मिळेल. हे विसरू नका, स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहे. अतिविचार करणे टाळा, मन एकाग्रही बनवा. त्यासाठी योग्य आसन, व्यायाम, योगा करा, म्हणजे रिलॅक्स वाटेल. जर व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये लिहा व पुढला व्हिडिओ कशावर हवा आहे ते सांगा. प्रश्न तुमचे उत्तर आमची स्क्रीनवर आलेल्या व्हिडिओवर क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.